महाकालीच्या देवळामध्ये आलो आहे, मंदिरामध्ये आलो आहे आणि प्रचंड गर्दी आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर सगळेजण दर्शन घेण्यासाठी आले. देवळात येतात लोक, मंदिरात येतात आणि दर्शन घेतात. खूप छान गुढी उभारली इथे बऱ्या, म्हणजे देवळामध्ये जवळजवळ मला वाटतं 21 एक गुढ्या उभारल्या असतील. खूप सुंदर वातावरण आहे देवळातलं आणि देवीचा शृंगार तर इतका सुंदर केला आहे, इतकी सुंदर दिसते देवी. म्हणजे माता सरस्वती देवी, माता पार्वती देवी, माता महालक्ष्मी देवी, तिघींचं रूप इतकं सुंदर दिसतं आहे. असं वाटतं साक्षात देवी आपल्या समोर आहे. मी आतमध्ये तुम्हाला देते, दर्शन दाखवते, दर्शन करवते. अतिशय सुंदर. पण म्हटलं आपण पूर्ण बाहेरून व्हिडिओ घेऊ. आम्ही आज दर्शन घेऊन आलो. छान ओटी भरली देवीची आणि मस्तपैकी मला पुजाऱ्याकडनं वेणी पण घ्यायची आहे, कारण तो दरवेळेला ओटी भरली की तो मला पुजारी बाबा काका मला वेणी देतात देवीची. आपण बघू. छान हे बघा, अशी गुढी उभारलेली आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गेल्या वेळेला मी ह्याच सिंहाजवळ व्हिडिओ काढला होता ना, तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे यूट्यूबवर. पण आज मी परत व्हिडिओ काढते, कारण की काय आज मंदिर खूप छान सजवलं आहे, खूप गुढी उभारल्यात आणि आज सिंह पण बघा किती छान दिसतो. देवीचं वाहन, देवीचा सिंह, त्याला सुद्धा हार फुलांनी छान नटवलं. काठपदराच्या जरी काठाच्या साड्या नेसून मस्तपैकी गुढ्या उभारण्यात आलेल्या आहेत. देवी मातेचं ग्रीशू आहे. अच्छा, माझी सून आली होती ऑफिसच्या कामासाठी, पुण्यामध्ये होती ती आणि नेमकी ह्या गडबडीत ती इथेच अडकली 15 दिवस पुण्यामध्ये आणि मी नेमकी नाशिकला होते. पण तिचं ऑफिसचं काम असल्यामुळे ती ऑफिसच्या गेस्ट हाऊसवरच राहिली आणि आज ती दुबईला सुरक्षित पोचली. तर माझा मुलगा फोनवर बोलतो. 1 मिनिट बघू, अभिनव बघू. मी व्हिडिओ करते आणि अभिनव बोलतोय. हां पिल्लू, पोचली माऊ व्यवस्थित? हां गुड. आम्ही देवळात आत्ताच पोचली का? हां, आणि आम्ही देवळातच आहोत. दर्शन घेतलं देवीचं? गुड मावशीने. चल बाय, जय सद्गुरू. हां, मी व्हिडिओ करते. हां, आता मी देवीचं दर्शन देते. छान. माझी सून सुखरूप दुबईमध्ये पोचली. इंडियात होती, पुण्यामध्ये, आणि जवळजवळ ती 4 दिवस ऑफिसच्या कामासाठी आली होती. पण ते अचानक थोडंसं वातावरण तंग झाल्यामुळे तिने, मुलगा बोलला की तू तिथेच राहा जोपर्यंत सगळं सुरक्षित व्यवस्थित चालू होत नाहीत विमानसेवा तोपर्यंत. मग तिला त्यांनी सांगितलं येऊ नकोस, जेव्हा सगळं व्यवस्थित होईल त्याच्यानंतर तू ये. पण देवीचं दर्शन घे. श्री अंबे रेणुके कल्पकदंबे जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची तुझ गाठी अन्य सृष्टी तुझ समर्पत सरे परमेष्टी करिता झाला कष्टी अनुपम रूप सरे. 2 वाक्य माझी पाठ होती तेवढी मी बोलले. ह्या देवळात एक चांगली गोष्ट आहे, इथे फोटो काढू देतात, व्हिडिओ करू देतात, ओरडत नाही कोणी. किती सुंदर रूप आहे देवीचं, किती सुंदर शृंगार केला, सुंदर मोत्याचे
सोन्याचे दागदागिने घालून सुंदर काठपदराच्या साड्या नेसून देवीचं रूप किती सुंदर दिसतं. झुंबर आहे. नेमकं आम्ही मंदिरात असताना माझ्या मुलाचा फोन आला की प्रेरणा सुखरूप पोचली दुबईमध्ये. त्याला खूप बरं वाटलं. म्हटलं आम्ही देवळातच आलो आहे आणि देवळात आल्या फोन आला त्याचा की सुखरूप पोचली. मुंबईवरनं ती गेली, पुण्यावरनं नाही डायरेक्ट गेली. आधी मुंबईला गेली आणि मुंबईवरनं तिचं दुपारी 2:30 का 3चं विमान होतं. 2-2:30 सेवा होती. 5:30-6 वाजता ती सुखरूप पोचली. चला, मुलं आपापल्या घरी सुखरूप असली की बरं वाटतं. चला, आता इथे गर्दी वाढत चाललेली आहे, त्यामुळे आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. बाय. जय सद्गुरू. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. प्यार से बोलो जय माता दी.